ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू शकत नाही। मोदींमुळे ओबीसीला संविधानिक दर्जा प्राप्त झालाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केलंय। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू शकत नाही असं देखील या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। माननीय मोदी साहेबांचं सरकार असेल किंवा आपलं सरकार असेल, हे सरकार सातत्याने ओबीसी समाजाच्या पाठीशी उभा आहे। आपल्याला कल्पना आहे की मोदी साहेबांच्या सरकारने 70 वर्षानंतर पहिल्यांदा ओबीसींना भारताच्या संविधानामध्ये स्थान दिलं आणि ओबीसी आयोग संवैधानिक केला। तोपर्यंत तो केवळ जीआर वर आधारित होता, संविधानात त्याचा समावेश नव्हता। त्यामुळे कुठल्याही कोर्टाला ओबीसीचा जीआर किंवा ओबीसीचा त्या ठिकाणी रिझर्वेशन हे उलटवून टाकण्याची एक प्रकारे मुभा होती। पण माननीय मोदी साहेबांनी त्याला आपल्या राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये स्थान दिल्यामुळे आज आपलं आरक्षण आणि आपला आयोग हा संवैधानिक झालेला आहे आणि त्यामुळे कोणीही आता आपलं आरक्षण त्या ठिकाणी काढून घेऊ शकत नाही। अशा प्रकारची व्यवस्था ही मोदी साहेबांच्या माध्यमातून झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।